ते पोटामध्ये दाबा किंबहुना हृदयाच्या ठिकाणी शिर बाबा असं झाल्याने जीवनाच्या रंगाचा फेर नव्हता जीवनाच्या रंगाचा श्रीरंग होतो शिवनाम तो शुभनाम आहे आपल्या उत्कर्षाच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी या तीन अक्षरामध्ये तीन महाकाव्य निर्माण केले रामायण महाभारत आणि शिवभारत रामायण हे नदीपासारखे आहे महाभारत हे यज्ञकुंडासारखे आहे तर शिवभारत हे धगधगत्या ये समय अर्जुनाचा लक्षण आहे तसं श्री कृष्णाचं भाव प्रेम एक लव्याची भक्ती आहे तशी श्रावणाची भक्ती आहे भगीरथाचा प्रयत्न आहे तसं करण्याचं तात्पर्य आहे असं अलौकिक जीवनाच्या जीवसृष्टीमध्ये निर्माण केलं संपूर्ण जीवसृष्टीमध्ये जेवढे म्हणून इतिहास लेखक आहेत जेवढे म्हणून संशोधक आहेत जेवढे साहित्यिक आहेत जेवढे विचारवंत आहेत जेवढे विद्वान संपूर्ण जीवसृष्टीमध्ये कोणत्याही राजाला संपूर्ण जीवसृष्टीमध्ये विचारवंतांची मान्यता नाही पण खरं सांगू तुमचं माझं सौभाग्य अरे झाले हो तिला हो पर्यायाचं समान या दृष्टीने जगाच्या पाठीवरच्या सर्व विचारवंत विद्वान इतिहासकार संशोधक यांचं एक मत आणि ते असं आहे आजपर्यंत या जीवसृष्टीमध्ये अनेक राजे झाले भविष्यामध्ये कदाचित होते पण ज्यांच्या राजा या जीवसृष्टीमध्ये आलाच नाही ते या जीवसृष्टीचं श्रेष्ठत्व बघे छत्रपती शिवाजी महाराज अरे टाळी यायला पाहिजे होती ना अवघड नको टाळ्या वाजवायची सवय झाली पाहिजे तिथं कोणी वाजवायचं दुसऱ्या कोणाच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवू नका पण माझ्या कीर्तनाचा कडाडा हर हर महादेवचा गजर लेशिवाय होत नाही वक्तृत्वाला या ठिकाणी प्रशंसा म्हणून टाळी हवी कारण तुमच्या टाळ्यांचा कडाडा माझ्या वक्तृत्वाची हार असणार आहे टाळी यायची टाळी द्यायची मर्दासारखी टाळी द्यायची मावळ्यासारखी टाळी देताना मावळ्या भगिनीला तुम्ही पाठीवर होऊ नका या जीवसृष्टीत प्रत्येक महापुरुषाला जन्म देणारं तुम्ही मातृत्व तुम्ही लेले आहात राजमाता धर्ममाता लोकमाता स्वराज्य जय साहेबांच्या तुम्ही लेले आहात शिक्षणाच्या सावित्रीबाई तुम्ही लेले आहात पद्मश्री होळकरांच्या तुम्ही लेले आहात ताराची बाई साळांच्या अरे तुम्ही लेले आहात झाशीची राणी लक्ष्मीबाई धनंजय खरंच टाळ्यांची सवय नाही एवढ्या उपस्थितीची सवय नाही टाळ्यांची सवय नाही असं टाळी जोरात चला मला जास्त नाही बोलायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा 394 शिवाजी जयंती महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारत वर्षामध्ये जगाच्या पाठीवरती आपले देश बांधव आहेत
तिथे साजरा होतोय. महाराजांना प्रार्थना करूया यावं आणि सुवर्ण सुवासनावर आये महाराज जीवाने कि जीवाने देवाकडे जीवनामध्ये संबंध योग्य आहे कि जीवाने देवाकडे देवासंबंधाने प्रार्थना योग्य. जीवाने देवाकडे देवासंबंधाने प्रार्थना योग्य नाही. जीव अल्प आहे आणि भगवान परमात्मा सर्व शक्तिमान आहे. एक अल्प जीव दुसऱ्या अल्प जीवाने सर्व असणाऱ्या परमाविषयी प्रार्थना करू शकत नाही किंवा करणं योग्य नाही. दोन जीवांचा विचार करू जातो की येणारे प्रारंभाच्या सुख-दुःखाचे भोग घ्यायच्या जीवनामध्ये शरीर धर्माच्या दृष्टीने ज्याला साधर्म्य भाव असतात दोघांच्या मध्ये फार साम्य आणि महत्त्वाचे म्हणजे दोन्ही जीव बद्ध आहे. एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाकडे नित्य असणाऱ्या परमाविषयी प्रार्थना करू शकत नाही किंवा करणं योग्य. मग जीवाने देवाच्या जीवनामध्ये संबंधाने प्रार्थना करावी हे याचे कारण आहे. एखाद्या जीवाने देवाकडे जीवनामध्ये संबंधाने केलेली प्रार्थना पूर्ण करण्याचा सामर्थ्य ईश्वराकडे जरूर आहे. पण त्या जीवाने केलेली प्रार्थना त्याच्या कल्याणासाठी मात्र नाही. म्हणून जीवाने देवाकडे जीवनामध्ये संबंधाने प्रार्थना करणं योग्य नाही. योग्य काय? जीवाने देवाकडे प्रार्थना करायची तर देवासंबंधाने करणं. संत महानी पदोपदी प्रार्थना केल्या पदोपदी मागितलं पण प्रार्थना सो विशेष हे चिदानंद तुझा विसरत तुझा विसरत हे चिदानंद देवा तुझा विसरत तुझा विसरत तुझा विसरत हे चिदानंद देवा तुझा विसरत तुझा विसरत
की मागणं विशेष केवळ भगवाने खऱ्या डोळस प्रार्थना आहे आणि अशा प्रकारची डोळस प्रार्थना जगत संश्रेष्ठ बरोबर परमाजवळ अभावी प्रस्ताविक भाग जास्त न लाभता प्रार्थना आहे समचरण दृष्टीवरी साजिरी ते माझी हरी प्रथम चरणाचे चिंतन आहे की ते हरी हे संबोधन आहे चरण आणि सृष्टी विशेष आहे आणि समय हे विशेष आहे समय हे विशेष या ठिकाणी जगत संश्रेष्ठ बरोबर तीन दृष्टीने पहिली गोष्ट चैतन्य रूपाच्या सृष्टीने भगवान सम आहे म्हणून समय हे विशेष आहे दुसरी गोष्ट ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानी फळाला तेच भक्ती प्रेमाच्या माध्यमातून ज्ञानी फळाला दिलं याही सृष्टीने भगवान समय विशेष आहे तिसरी गोष्ट भक्तीच्या भक्ताला तेच कामाच्या जोगोत्वाला आणि तेच वैराग्याच्या जोगोत्वालाही याही दृष्टीने भगवान समय विशेष चैतन्य रूपाच्या सृष्टीने भगवान समय कैवल्य चक्रवर्ती सरस्वती सम्राट एरवी प्रत्येकाच्या देशी म्यामका हे शिशी जे बुद्धी स्फुरे हर देशी वसवावे कैवल्य चक्रवर्ती सरस्वती सम्राट विश्व मौली ज्ञानेश्वर भारत परिपंडित एक हरिया आत्मा जीव ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानी फळाला याही सृष्टी भगवान समय जे भक्तीच्या गोपिकांना कामाच्या गोपिकांना भक्तीच्या भक्तांना आणि तेच वैराग्याच्या वैराग्याला याही सृष्टी भगवान समय सुप्रसिद्ध उदाहरण रावणाचं कधी रावण बोलला का तुम्हाला बोलत चला टेन्शन घेऊ नका रावण कधी भेटला का तुम्हाला नाही भेटला मला तरी भेटलाय 14 चौकड्याचा राज्य होता रावणाचा आणि पैश्य कुंभकर्णासारखा बलवान इंद्रजितचा मुलगा ऐश्वर्य होता आपल्या कल्पनेनुसार ऐश्वर्य होतं कोटी घरे जे काशाच्या शुद्ध कंचनाची सप्तक त्याच्या 7 कोटी सुवर्णाचे सोन्याचे मी सहज बोललो आणि तुम्ही सहज गांभीर्याने तुम्हाला ऐकायला बरोबर येते ना त्याच्याकडे 7 कोटी घर
सात कोटी घरे स्वर्गाचे सोने. आता ये भर बांधाय की थोडं त्याला जाऊन भेटावं लागेल. बरं हिऱ्या माणक्याने डोळवलेला सुवर्णाचा चौकोनावर आणि संध्याकाळी समुद्रावर फिरायला म्हणून प्रसन्न चित्तानं आपल्या मनामध्ये रावणाच्या धर्मपत्नी आल्याबरोबर माऊलीनं हात जोडले आणि माऊली रावणाला बोलते स्वामी कशा रामाशिवाय मांडलेलं वय सोडून द्या मला जाणीव चंचल अपराध झालाय झालेल्या अपराधाची रामरायाला क्षमा भगवान दयाळू उदार कृपाळू क्षमा करतील आणि तुमचा उद्धार होईल म्हणून प्रार्थना करते वैर सोडून द्या रावण थोडा गैर आणि विचार म्हटलं तरी आणि या दृष्टीने मला प्रश्न विचार पण याच क्षणाला हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय तेव्हा ती मंदोदरी बोलते स्वामी काल मध्यरात्री एक स्वप्न पाहिलं आणि पाहिलेलं स्वप्न मंदोदरी आपल्या पतीला रावणाला सांगितलं ते स्वप्न आपल्या गाथ्यामध्ये लिहून मंदोदरी बोले रावणा प्रति मंदोदरी बोले रावणा मंदोदरी बोले रावणा प्रति मंदोदरी बोले रावणा प्रति एक स्वप्न देखिले मध्यरात्री नेनो वानरणाले किती शिळा सागर बाहिला दोघे धनुर्धर वानर उतरून आले पैसा सागर एका परिसय वीर बडी वार होती मंदोदरी सांगते मध्यरात्री स्वप्न पाहिलं आणि पाहिलेलं स्वप्न मंदोदरी रावणाला सांगते हे सुद्धा एक स्वप्नच आहे जी क्या व्यक्ति क्या प्रकृति के स्वप्न हे पतिव्रतेचं स्वप्न आहे तुमचं माझं स्वप्न सुना काय असणार आहे अन्न वस्त्र आणि निवारा मराठ्यांचं स्वप्न काय असणार आहे वर्तमानामध्ये मराठ्यांचं स्वप्न काय असणार आहे आरक्षण मिळावं कशाचं व्यक्ती त्या प्रकृतीचे स्वप्न तुम्हाला संतांचं स्वप्न सांगतो आळंदीच्या शिलोपणाचा स्वप्न पडला आळंदीच्या शिलोपणाचा स्वप्न पडलं चिंचोली मुलगी थलथलताना आल्या विठ्ठल थलथलताना स्वप्न
वृक्षाची मुळी लागल्या देवडा तुकाराम हर हर सासरीचा जाण झाला स्वामीने पांडुरंग परमात्मा नामराय तुकोबराच्या स्वामीने गेले आणि कवित्वाची आज्ञा झाली स्वप्नाना हे संत आता शिवाजी महाराजांचा स्वप्न सांगितलं विठाल छत्रपती शिवाजी महाराज गड्यामध्ये जेवायला जाऊन आमचा कार्यक्रम यायचा झाला जेवायला नाही जायचं साऊंड वाजता तलवार गडावर चालू नाही विठाला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शिवदेवर शिवजन्मला दैवत
हात वर करा तुमची जबाबदारी आहे छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्याबरोबर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी राजमाता राष्ट्रमाता धर्ममाता लोकमाता स्वराज जननी जिजाऊसाहेब आपल्या बाळात स्वराज्य निर्माण करावं। खरं सांगू का कुठेतरी वाचायला मिळतं राजे तुम्ही भाज्या जन्माला पण राजांनी भाज्या जन्माला असं वाटत असेल जिजाऊ माँसाहेबांना जन्म घ्यावा लागला। मग जिजाऊ माँसाहेबांना जन्म घ्यावा असं वाटत असेल आदि शक्ती आई जगज्जननी तुळजाभवानीला प्रार्थना करा आदि शक्ती माते अगं पुन्हा हे जिजाऊ साहेबांना जन्म आहे आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार आहे धर्माच्या ओळीमध्ये जिजाऊ साहेबांचं स्वप्न सांगू तुम्हाला 3 महिन्याच्या गरोदर जिजाऊ साहेब 3 महिन्याच्या गरोदर तुम्ही 1630 त्यावेळेला काय परिस्थिती अशी महाराष्ट्रामध्ये याचा कधी विचार केला 5 राष्ट्राच्या बरोबर अरे सुलतानी जबड्यामध्ये महाराष्ट्र हे भारतवर्षाचं होतं। अरे सर्वस्व लुटलं जात होतं सुलतानी फौजा सर्वस्व लुटत होत्या सर्वस्व लुटलं जात होतं आणि सर्वस्व बरोबर लुटली जात होती ती वस्तू म्हणजे आपरो माय ही सुरक्षा होत्या बांधवा। जिजाऊ साहेबांचा कुठं पर्यंत दुर्दैवाचा खेळ चालणार माझ्या माई बहिणीचं शोध करणार माझ्या माई बहिणीच्या काळ्या खोत थांबवणार आई भाऊ घाल ओटीमध्ये पुत्र तू जर माझ्या ओटीमध्ये पुत्र घालास मी त्याला सर्वसामान्य जीवन जगू देणार नाही मी त्याला आपला भाव वाढवेन राम रामाचा कृष्ण परमात्मा वीरावांचा सारखा राष्ट्र धर्म राहील अगं हे तर स्वप्न आहे आई हाल माझ्या ओटीमध्ये कशा करता सांगितले अगदी गर्भापासून हे संस्कार जिजाऊ साहेबांनी आपल्या बाळावर केले पाळण्यामध्ये हे संस्कार आपल्या बाळावर केले आणि म्हणून निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती आहे तर त्या पांडुरी आपल्या हालामध्ये नाचवणारे अनेक राजे इतिहासाला माहिती आहे नाचवणारे माहिती आहे तर त्या पांडुरी नाचवणारे माहिती नाचवत होते आणि इकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराज त्या पांडुरींना वाचवत होते ते नाचवणारे आणि शिवाजी महाराज वाचव त्यांचं स्वप्न प्रतापगड माहिती प्रतापगड ज्या कोणाला प्रतापगड माहित नाही त्याने बोर्डवर करायचं मला प्रतापगड माहित नाही बाबा रे सगळ्यांना प्रतापगड माहिती आहे परत तुमच्या पैकी ज्यांनी प्रतापगड पाहिला
त्याने बोलतो करायचं आम्ही बऱ्याच मंडळी माऊली सुद्धा येते छान प्रतापगड जिल्ह्यात सातारा भंडारा सातारा तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी 111 लहान मोठे गडकिल्ले वसवले त्यापैकी प्रतापगड जावळीच्या खोऱ्यामध्ये ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली भोरप्या नावाचा डोंगर होता तो राजाने पाहिला आणि त्या भोरप्या पाहिल्याबरोबर राजाच्या मनात आलं स्वराज्याचा खजिना इथे सुरक्षित राहील आणि त्या गडाला राजाने नाव दिलं प्रतापगड तो प्रतापगड ऐका अफजल खान तुम्हाला माहिती आहे अफजल खान भेटला कधी 66 बायकांचा दाखला नाही काय कळालं त्याला 66 बायका होत्या काय ऐकून तुम्हाला काही नाही वाटलं त्याने पैसा विडा उचलला विजापूरच्या दरबारावर ओ तो पहाड़ का चूहा पकड़ कर घोड़े पर बांध कर लेके आओ त्याचं नाव अफजल खान 66 बायकांचा दाखला पण विजापूर सोडून त्याच्या मनामध्ये संशय होती माझा जर शिवाजी राजांच्या हातून काही बरोबर झालं तर माझ्या 66 बायका परपुरुषाशी रथ म्हणून त्यातले 63 बायकांनी मारल्याचा केला खून की बावडी बोलते उसको अजूनही विजापूर जवळ अफजल पर छोटं गाव आहे तिथे 63 बायकांची कबर अजूनही पाहायला मिळते खून की बावडी असा 66 बायकांचा दादा 63 मारून निघाला म्हणजे किती उलट्या काढतात जरा विचार करताय काय अरे मच्छर मारला आता कसं तरी वाटतं 66 बायका मारून निघाला येता आई जगाच्या तुळजाभवानीमध्ये हातोडा लावला एवढा समाधान नाही पडला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आला कुर्लीकरांच्या चंद्रभागे फेडलेला बडबडीने वाजवला शिक्षकांचा उठाव झाला आणि हात पाहिला होता 30 सप्टेंबर 1600 ज्या वेळेला सगळ्या बातम्या गडावर येत होत्या कारण ती स्वराज्याची राजधानी राजगड होता राजगड हे बडा तुमच्यापैकी राजगड कोणी पाहिला राजगड कुठल्या वाटेने गेला राजगडाला 3 वाट गुंजन मावळाची वाट सोपी आहे त्या वाटेने गेलोय राजगड गडांचा राजा अरे 22 वर्ष स्वराज्याची राजधानी राहिला असा राजगड स्वराज्याची राजधानी रोज बनायची तुळजापूरची बारी आली पंढरपूरची बारी आली शिखरपूरची बारी आली अस्वस्थ झाला राजगड अस्वस्थ झाला साहेब अस्वस्थ झाले शिवाजी राजे अस्वस्थ झाला स्वराज्य हे आसमानी संकट स्वराज्यावर हे आसमानी संकट आता उद्या सकाळी माझं कीर्तन आहे बीडमध्ये
तिथे गेल्यावर मला विचार रात्री चंचल केलं थोडं मी सांग बरोबर सगळे दिवसभर खंडाचा खास नाही स्वप्नामध्ये राजा राजा स्वप्नामध्ये हात जोडले जगदंब जगदंब शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे नीट ऐका विषयात नाही नीट ऐका शांतपणे ऐका राहिलेली चर्चा कीर्तनावर करूया ऐका शिवाजी महाराजांचे स्वप्न आहे आता इथे सांगतो तुम्हाला कल्पनेवर इतिहास करत नाही पुराण तरी तुम्ही अतिशय कल्पना सगळ्या गोष्टी पुराणांतरी शक्य आहे पण इतिहासामध्ये कल्पनेवर यश नाही पण शाहीर मंडळींनी अनेक कल्पना मांडल्या काल्पनिक इतिहास निर्माण केला शाहीर आहे
शाहिस्तेखान माहिती का तुम्हाला? शाहिस्तेखान माहिती आहे? औरंगजेब के मामूजान जिसका नाम है शाहिस्तेखान, तो पुण्यामध्ये असताना लाल महाराजांमध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची ओटी तोडली. तारीख होती 5 एप्रिल 1663. 3 बोटं तोडली शिवाजी महाराजांनी. 3 पण याच प्रसंगावर पोवाडा असताना शाहिरानं तोडली 4. तुम्हाला नाही कळलं पोरांनो? राजाने किती तोडली? 3. शाहिरानं तोडली 4. यमक जुळवण्याकरता सबसे शिवाजी तलवार, शिवाजी तलवार सबके शिवाजी काल्पनिक अनेक काल्पनिक प्रसंग झाले. शिवगड दादाजी आपल्याला माहिती आहे. घोरवड ही कल्पना, हा काल्पनिक प्रसंग नाही. गड चढून पाण्यामध्ये वजनाच्या मावळे कड्या पारी हात पाय चढवल्या कसा कल्पना मांडली. शाहिराने कल्पना मांडली. आई जगत तुळजाभवानी राजाच्या स्वप्नामध्ये आली आणि भवानी तलवार दिली. ती तलवार ही शाहिराची कल्पना. आई भवानी राजाच्या स्वप्नामध्ये आली पण तलवार नाही. मग भवानी तलवार कोणती? कोकणामध्ये सावंतवाडी गाव माहिती असेल काही नाही. तत्कालीन परिस्थितीमध्ये गोव्यामध्ये पोर्तुगीजांची सत्ता होती आणि सावंतवाडी गोव्याला जोडू नये. एका पोर्तुगीजाचा आणि सावंतांचं प्रेम होतं. त्या पोर्तुगीजांना सावंतांनी एक शेर दिली. धारी हलक्या वजनाचा हत्यार वागवायला आणि रणगाडामध्ये त्या हत्याराला सावंतांच्या भेटीला सावंत हे हत्यार आम्हाला हवंय. सावंतांनी तेवढ्याला राजे बोलतात सावंत एक हे हत्यार जिंकायचं असतं किंवा विकायचं असतं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सावंतांना 350 म्हणजे 1050 रुपये रोख दिले आणि समजा राजांनी बरकत घेतली. इतकी आवड राजांनी रक्तचंदन केली आणि तिला नाव दिलं भवानी तलवार. ती भवानी तलवार नीट तिथपासून स्वराज्याच्या 18 कारखान्यामध्ये ते हलकं हत्यार निर्माण व्हायला लागलं. वागवायला हलकं आणि रणांगणामध्ये चालणारं जाऊ द्या कशा करता होतो. तेव्हा राजांना पडलेलं स्वप्न नाही. विषयांत नाहीये. पाहिलेलं स्वप्न मंडोदरी आपल्या पतीला आवडलं. वैर सोडून द्या. रावण बोलतात का उद्धार होईल. तेव्हा रावण बोलतात मंडोदरी अगं मी माझ्या एकट्याच्या उद्धाराचा कधी विचारच केला. अगं मला एकट्याचा उद्धार करून घ्यायचा असता तर 25 क्षणामध्ये करून घेतला असता. हे मी जाणतो आणि हे प्रभू राम जाणतात. अगं मला माझ्या एकट्याचा उद्धार नको, मलाही उद्धार हवा आहे. पण माझ्या सहित माझ्या समग्र राक्षसकुळाचा उद्धार. अच्छा राजकन्या रावणाकडे दुसरं काही घेऊ नाही पण एवढं केल्याशिवाय राहू नये.
माझा याचा उद्धार नकोय एका पठ्यानं ही भूमिका घेतली बरं घेतली की नाही का त्यांचं नाव घेतलं काय राजकारण होईल का त्यांचं नाव आहे संघर्ष योद्धा जरांगे पाटील चला जाऊ द्या स्वतंत्र विषय कशा करतो रावण बोलतात अगर याचा उद्धार नकोय मलाही उद्धार हवाय पण समग्र राष्ट्राचा उद्धार हवाय अनेक प्रश्न विचारला कुणीही उत्तर नाही पण भक्ताच्या भेदी आणि आनंदाने मला सांगितलं तुमच्या सही समग्र राष्ट्राचा उद्धार हवाय ना एकच करा रामायणाची वैर मांडली की तुमच्या सहित राक्षस कुळाचा मंडोदरी अगं सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार होण्याकरता वैर मांडण्याचा चांगला घेतला आणि जी गोष्ट केल्यावर लवकर वैर निर्माण होतं अशी गोष्ट केली सीता माईला पळवून सांग मंडोदरी माझं काय चुकलं ही रावणाची आध्यात्मिक भूमिका आहे शेवटी कपिकुळ धैर्याने मुक्त केले सांगतोय या दृष्टीने भगवान समय म्हणून समय हे विशेषण आहे आतापर्यंत मला समय या विशेषणाकरता बोलावं लागलं एवढंच नाही या अवतारामध्ये हा अवताराच्या राशी परमात्मा विठ्ठेवर समचरण आहे की नाही राम अवतारामध्ये दोन चरणी अवतार आहे अंतर आहे कृष्ण अवतारामध्ये भगवान हुड आहे पण हे मात्र भगवंताचे पाऊले समजी साजिली तिथे भगवंताच्या चरणी समजले नाही भगवंताची सृष्टी समजली पुंडलिकाने भगवंताला सांगितले विटेवर उभारायचं दृष्टी सगळी ठेवायची हात अशा कटेवर ठेवायचे आणि तुमचं एकच तुमचं असणार कार्य आहे दर्शन वेळा मात्रे तया होय मुक्ती कोण्या जातीचा कोण्या धर्माचा किंवा श्रीमंत लहान स्त्री पुरुष विचार करायचा